मंत्री दादा भुसे यांनी गिरणा साखर कारखाना प्रकरणी संजय राऊत यांच्यावरती बदनामीकारक फौजदारी खटला दाखल केला होता। मालेगाव कोर्टामध्ये ते गैरहजर राहिल्याने त्यांना 2 वेळा 1000 तर 2 वेळा 5000 असा दंड ठोठावण्यात आला होता। त्यामुळे आज ते मालेगाव कोर्टामध्ये हजर झाले। मात्र या प्रकरणामध्ये वेगळा ट्विस्ट निर्माण झाला असून संजय राऊत यांनी मालेगावकरांची आणि शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केल्याने दादा भुसे यांनी खटला मागे घेतला। ठाकरेंच्या शिवसेनेची रोखोक तोफ खासदार संजय राऊत, शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे मालेगाव न्यायालयाच्या आवारात आमने सामने आले। कारण होतं संजय राऊतांनी भुसेंवर केलेले 178 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आणि दादा भुसेंनी राऊतांवर दाखल केलेला अब्रू नुकसानीचा खटला। बाजूला माझ्या कोण आहे? दादाजी भुसे आहेत, मी इथे बाजूला आहे। आम्हाला दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेलं आहे, विषय राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत। दादांचे आणि आमचे जे पूर्वीचे नातेसंबंध आहेत ते इथे कामी आले आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलंय ते उत्तम घडलंय। तर त्या खोट्या माहितीच्या आधारावर त्यांनी ते आरोप केलेले होते आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे। याआधी 4 वेळा सुनावणीला न आल्यामुळे राऊतांना 12,000 रुपयांचा दंडही झाला होता। त्यामुळे न्यायालयात 2 नेते समोरासमोर आल्यावर काय होणार असा सस्पेन्स कायम होता। दादा भुसे आणि संजय राऊतांची एंट्री झाली। दोन्ही नेते हसत हसत कोर्टामध्ये दाखल झालेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या। मात्र काही वेळात या हास्यामागचे कारण स्पष्ट झालं। संजय राऊतांनी कोर्टामध्ये दिलगिरी व्यक्त केली, मालेगावकरांची आणि शेतकऱ्यांची माफी मागितली आणि दादा भुसेंनी संजय राऊत यांच्या विरुद्धचा खटला मागे घेतला। दोनही नेते सोबतच माध्यमांना सामोरे गेले आणि माहिती दिली। हो, मी सांगतो ना, मी सकाळी नाव घेतलेलं आहे। तर अद्वै हिरे यांनी ही माहिती दिली होती, सत्य आहे। सकाळी मी या विषयावर बोललेलो आहे। जो काही केसचा बाब आहे ती न्यायप्रविष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। ज्या किंवा NCLT न्यायालयाचा निकाल लागेल त्यावेळेला याच्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल। आणि मला असं वाटतं की जर याच्यामध्ये तथ्य नसतं, 2017 साली मी दाखल केलेली केस आहे, 2017 पासून आतापर्यंत ही केस चालू का आहे, या केसचा निकाल का लागला नाही, ही केस कोर्टाने फेटाळली का नाही, काहीतरी तर तथ्य असल्याशिवाय इतके दिवस चालत नसेल। त्यामुळे निकालाची वाट प्रतीक्षा करावी लागेल। राऊतांच्या माफीनाम्यामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना झालेला आनंद लपवणं त्यांना कठीण जात होतं। त्यांनी संजय राऊतांवर टीका करण्याची संधी सोडली नाही। संजय राऊतने ही माकड कोलंटी उडी घेतलेली आहे। जेव्हा हिरेने खटला दाखल केला होता त्या टायमाला त्या सामनामधले लेख तुम्ही बघा, अशा आविर्भावामध्ये ते समोर गेले होते आणि आता शेपटी घालण्याचं जे काम आहे ते आता संजय राऊत करतायत। त्यांना सुद्धा माहिती आहे की त्या वेळेला केलेले आरोप बिनबुडाचे होते, चुकीचे होते, म्हणून कदाचित आता आणखीन तोंडावर आपटी पडू नये म्हणून ते मागे होतात। तुम्ही रोज सकाळी उठून खोटं बोलताय, खोटी कॅसेट वाजवता, खोटी टेप लावता। या प्रकरणामध्ये तुम्हाला जसा खेद व्यक्त करावा लागला, कुठलेही पुरावे नाहीत असं सांगावं लागलं, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये संजय राऊतजी तुम्हाला रोज उठून माफी मागावी लागणार आहे, रोज उठून नाक घासावं लागणार आहे। हे बघा, काही गोष्टी अशा असतात की त्यांना त्यावेळेस वाटलं असेल की आपला या ठिकाणी इब्रतीचा विषय आहे म्हणून त्यांनी दाखल केला असेल, पण नंतर लक्षात आल्यानंतर काही लोक माघार घेत असतात। मागच्या काळामध्ये माझ्यावर सुद्धा असाच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता, पण शेवटी राजकारणी जरी असलो तरी काही गोष्टी या समजदारीने मिटत असतात, त्या पद्धतीने त्यांनी मिटवलं असेल। राऊतांनी शेतकऱ्यांची आणि मालेगावकरांची माफी मागितल्यानं आणि दादा भुसेंनीही जुन्या मैत्रीला जागत मोठेपणा दाखवल्यानं एक प्रकरण अनावश्यक लांबवण्याऐवजी वेळेमध्ये मिटलंय। हा
समंजसपणा राजकारणी इतर वेळीही दाखवतील अशी आशा. प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव.